महादेवाला वाहताना कधी लाल फुल व्हायचं नाही बरं का. महादेवाला पांढऱ्या रंगाची फुलं प्रिय आहेत, गणपतीला लाल रंगाची. आणि महादेवाला लाल रंग जर वाहिला तर त्यांचा क्रोध वाढतो. महादेवाला नारळ सुद्धा ठेवत नाही, फोडत नाहीत. श्रीफळ दिलं तर ते पूर्ण अखंड व्हावं, तसं तर महादेवाला वाहण्याची प्रथाच नाही नारळ, कारण ते श्रीफळ आहे. आणि श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी युक्त असलेलं ते फळ. महादेवाला नारळ फोडू नये, कारण खंडित गोष्ट त्यांना चालत नाही. ज्यावेळी पार्वती पुत्राचं मस्तक उडवलं त्या क्षणापासून पार्वतीने सांगितलं, मला जी गोष्ट समर्पित करायची ती अखंडित पाहिजे. खंडित गोष्ट जर महादेवाला समर्पित केली तर महादेवाचा क्रोध अनावर होतो. बेलपत्र वाहताना सुद्धा बेलपत्र छान असावं, व्यवस्थित असावं, किडा लागलेलं, कुरतडलेलं, फाटलेलं असं बेलपत्र महादेवाला चालत नाही. 1000 वाहता येत नाही, तुम्हाला हरकत नाही. एकच बेलपत्र घ्या आणि सर्वस्वी भावाने महादेवाच्या पिंडीवरती समर्पित करावास. ते एक बेलपत्र नामस्मरण करून जर वाहिलं तर हजारोची बरोबरी करणार आहे. एकच वाहा, पण एक व्यवस्थित असावं. फटकी तुटकी गोष्ट देवाला समर्पित करायला. अक्षदा सुद्धा लोक अशा वाहतात, सोनकिडीची घाण, खंडित झालेले तांदूळ, अक्षद, मुळात अक्षदा शब्दच नाही, अक्षद, सोनकिड्याची घाण, अर्धवट तुटलेल्या या गोष्टी चालत नाही. थोडं द्या पण चांगलं द्या. मला सांगा, तुम्हाला लय मोठं खायला आवडतं का थोडं चांगलं आवडतं? हा, मग देवालाही तसंच आवडत असेल ना. गणपतीला दुर्वा वाहताना, आता दुर्वा वाहताना लोक दुर्वा अशा वाहतात की दुर्वा वाहताना गणपती म्हणतो दुर्वा 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 दुर्वा. जी दुर्वा वाहायची असते ना ती 12 बोट अशी लांब असली पाहिजे का? किती? 12 बोट अशी 8 आणि अजून इकडून 4 अशी 12 बोट लांब असावी. आणि खुडलेली दुर्वा असावी, ती उपटून आणलेली दुर्वा. देवाला उपटलेलं तोडलेलं जमत नाही, खुडलेली असावी ती, खालून डायरेक्ट उपटून नाही आणायची, अशी खुडलेली असावी. आणि दुर्वा असाव्यात 21. मोदक सुद्धा गणपतीला आवडतात ना. हा, मोदक 21, दुर्वा सुद्धा 21. आणि ते किती लांब पाहिजेत? 12 बोट. त्याला 3 गाठी मारायच्या, 3 ठिकाणी 3 गाठी, 12 बोट आणि किती? 21. गणपतीला जास्वंदाचा फुलाचा हार आवडतो, दुर्वा आवडतात, आगाडा, हरळ आपण जे म्हणतो ना, हरळ आणि आगाडा. आणि त्यानंतर गणपतीची आरती करत असताना ती आरती कशी करावी पहा. हे पहा, आरती नीट येत असेल तर म्हणावं, नाही तर मग शेवटचं जय देव जय देव जय मंगल एवढं म्हणून मोकळं व्हायचं. आरती नीट असेल तर म्हणावी. एकाने आमच्या समोर का आरती चुकीची म्हणली हो. मागच्या कथेमध्ये ब्राह्मण बुवा पूजेले होते, त्या रामकथेच्या. आम्ही आवरता मी ऐकू लागले, माझ्या अगोदर ती पूजा बामणाकून आरती चुकली, आपल्याकून चुकणं नवले. एकाने आमच्या समोर आरती केली. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, रत्न खचित घरा रत्न कुचित नाही रत्न खचित घरा, तुझ गौरी कुमारा, चंदनाची उटी कुमकुम केशवरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंजून तीनू पुरे चरणी गागरिया. आमच्या समोर एकाने आरती केली, लंबोदर पितांबर फळीवर वंदना. मला फळी तुटोस्तावर हाणीन तो. एक माऊली म्हणे, वाट पहा हे सजना. मला सजना नाही, गणपती रुसत असतो. वाट पहा हे सदना. एकाने मला विचार, सजना का सदना? तुमची आरती दुरुस्त करून घ्या बरं का तुम्ही. वाट पहा हे सदना. एकाने मला विचारलं, ते दर्शन घेणा मात्रे कोणी? म्हटलं दर्शन मात्रे कोणी? म्हणलं हेळा मात्रेचं पोरग. दर्शन हेळा मात्रे, दर्शन हेळा मात्रे ताया होय. अरे तुमची आरती पाठ आहे का नाही? असं करी जाऊ नका मला म्हणा फॉर्म भरा फॉर्म भरा फॉर्म भरा, तुम्ही घरीच बसायचे. आरती व्यवस्थित असेल येत असेल तर म्हणे. बऱ्याच हनुमान चालिसेमध्ये सुद्धा लोकांच्या फार
कानपाटी असतात ना, कानपाटी म्हणजे ऐकून ऐकून पाठ करणारी. हे काढाण्यांचं ठीक आहे, पण जे शिकलेले आहेत, जे सुशिक्षित आहेत, जे साक्षर आहेत, अशा सगळ्या लोकांनी पाहूनच गोष्टी म्हटल्या पाहिजे. हे एकाचं चुकलं सगळ्यांनी तसंच म्हणायचं. गणपतीची आरती करायची, गणपतीचं सर्वांनी पूजन केलं. आणि आता गणपती मोठे झालेले आहेत, माझी मुलं आता उपवर झालीत, लग्नाची झालीत, यांची आता लग्न झाली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे लोक लग्नाला का जातात? सगळ्यात जास्त गर्दी कुठं असते? लग्नातच असते ना. लग्नाला लोक का जातात माहिती आहे तुम्हाला? ते अक्षदा फेकतात. माझ्यासारखंच झालंय, आमच्याच पार्टीत आलं माझ्यासारखं. एकदा काय झालं, एक आजी, तिला नात होती, एक लाडकी. तुमचं लक्ष आहे का नाही माझ्याकडे? आहे ना? हा. आजीची एक लाडकी नात होती. ती आजी गावातून कोणाचं लग्न करून आली की त्या नातीचे असे गालगुच्चे घ्यायची. आता तुझी बारी, आता तुझी बारी. इकून तिकून लग्नावून आली, त्या नातीचे गाल धरायची. आता तुझी बारी, आता तुझी बारी. झालं काय? केंदळी. त्या पोरीच्या घराच्या शेजारी मेली एक म्हातारी. तुम्ही टच्चून खाऊन आलेत काच घरून? हे हिशोबाने जेवायचं जरा. कळालं ना तुम्हाला? कळालं का? आता तुझी बारी, आता तुझी बारी. विवाह करायचा आहे. गणपती गणाध्यक्ष आहे. कार्तिकेचा अधिकार सुद्धा लहान नाही. कार्तिक सर्व देवदेवतांचा सेनेचा अधिपती होता. काल आपण तारकासूर जो मारला कार्तिकेच्या हातून. लग्नाच्या योग्य झाले आणि भगवान भोलेनाथ म्हणतात, आता लग्नाच्या गप्पा पोरांनी ऐकल्या. दोघंही आले, आमचं लग्न लावून द्या, आमचं लग्न लावून द्या. पण एक पण ठेवला लग्नाची, एक स्पर्धा ठेवली. लग्न त्याचा अगोदर होईल जो सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल. आवाजाला थोडा ट्रबल आणि घेऊन द्या. आधी जो पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याचं लग्न लावून देण्यात येईल. म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा कोण जो करून येईल ना त्याचं लग्न आधी. हे म्हणेपर्यंत कार्तिक स्वामी मोरावर बसून लगे निघाले. काही कार्यकर्ते पहा तुम्ही, नेत्याने फक्त म्हणायचं मंडपात जाऊन पहा, का सारी सळू की पळो, काय करायचं ते माहित नाही, कशाला सांगितलं ते काही कामाचं नाही. पळा म्हटलं की नुसते पळत सुटतात. थोडंसं रामायणामध्ये चालतात. ज्या वेळी दश दिशेला वानरं पाठवली आणि सुग्रीव म्हणतायत की सगळ्यांनी जायचं आणि सीतामातेचा शोध घेऊन यायचा, जो रिकाम्या हाताने त्याला मी मारून टाकीन, ठेवणारच नाही त्याला. दश दिशेला वानरं निघाली. सुग्रीव म्हणाले पळा. सगळे माकडं पळायला लागले. पण त्यावेळी मारुतीराय पुढे जाऊन मागे आले. मारुतीराय म्हणतात, देवा अहो जायचंय ठीक आहे, पण जिचा शोध घ्यायचा आहे ती नेमकी दिसती कशी? ती नेमकी दिसती कशी? तिचा काही फोटो, तिचा काही पासपोर्ट फोटो, तिचा काही व्हॉट्सअपचा डीपी तुमचा आहे का? तिचं काही आधार कार्ड काही द्या की नाही आमच्या सोबत ओळखीसाठी. प्रभू म्हटले याला जिंदाबाद कार्यकर्ते म्हणतात. नुसत्याच घोषणा द्यायच्या, नुसते झेंडे घ्यायचे. येऊन येऊन येणार कोण? कोणी येऊन कोणी जो आपल्याला अजिबात घेणं देणं नाही. सीता माझी दिसते कशी? माझी सीता जिथे असेल तिथे काय असेल? अरे हनुमंता, काय नसेल व्हॉट्स सिच्युएशन. जेत सीतेची वसती घडे, राम राम स्मरती झाडे, पाषाण ही घडे सदा सर्वदा श्रीराम. माझी सीता जिथे असेल तिथं काय नसेल? तिथले झाडं झुडपं, अरे तिथले राक्षस सुद्धा भजन करत असतील. राम नामांकित मुद्रिका घेतली, करुणा निदान शब्दाचा प्रयोग कर सांगितलं, आणि राम नामांकित मुद्रिका पळण्याच्या धावपळीत, उड्डाण घेण्याच्या धावपळीत ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतात. आपण माकडेत, आपण वानरीत, मग करावं काय? ती राम नामांकित मुद्रिका ठेवावी कुठे म्हणून जिभेत घातली. जगाच्या पाठीवरती गळ्याला अलंकार घालणारे अनेक पाहिले असतील, जगाच्या पाठीवरती कानाला अलंकार देणारे अनेक पाहिले असतील, जगाच्या पाठीवरती हातापायांना अलंकार देणारे अनेक पाहिले असतील, पण जगाच्या पाठीवरती ज्याने जिभेला अलंकार दिला, जगाच्या पाठीवरचा असा एकमेव भक्त, तो म्हणजे आमचा मारुतीराय, 11वा रुद्र मारुती.
श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री कीर्ति ना वैभव ना पद जाही, राम के नाम का मुझको रस चाहिए। सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने। श्री राम